शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर मंजूर झाली, पण या 5 नियमांमुळे 91 लाख शेतकरी अपात्र होणार. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल असं म्हटलं. पण त्यानंतर त्यांनी पात्र शेतकरी असा शब्द वापरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाल्या. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर प्रचंड टीका सुरू केली. पण आज अचानक मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये कर्जमाफीचे 5 नियम सांगितले. पहा, कर्जमाफीच्या बाबतीत कालपर्यंत ज्या बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं होतं की सगळी माहिती खोटी ठरली, कारण मुख्यमंत्र्यांनी खरी माहिती आज स्वतः सांगितली आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट ही कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट आता केलेले आहे. जे शेतकरी या 5 नियमात बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार. जे शेतकरी ज्यांच्याकडे हे 2 कागदपत्र असतील त्यांच्याच बँकेमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील. बाकीच्या कुठल्याही शेतकऱ्यांचे पैसे कट होणार नाहीत किंवा कर्ज माफ होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना देखील दिली आहे. बँकेमध्ये शेतकऱ्यांना एक काम लवकरात लवकर करायला शेतकऱ्यांना सांगितलं. पहा, शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. पहा, 2 दिवसांपूर्वी अर्थसंकल्पाबाबत शंका भरपूर होत्या. स्वतः मुख्यमंत्री आता पत्रकार परिषदेत येऊन त्यांनी माहिती सांगितली. ती माहिती काय आहे, कोणते 5 नियम आहेत, कोणते 2 कागदपत्र जमा करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला 30 सेकंदात व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्हाला तुमचं कर्ज माफ व्हावं असं वाटत असेल आणि जर खरी माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एकही क्षण स्किप करू नका. हा व्हिडिओ जर मध्येच बंद केला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण की व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कर्जमाफीचे कोणते 5 नियम आहेत, शेतकरी पात्र आहे हे कशावरून ठरणार आहे, कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, कोणत्या तारखेची कर्जमाफी ही ग्राह्य धरली जाणार आणि कोणत्या तारखेची कर्जमाफी ग्राह्य धरली जाणार नाही, अशा सगळ्या सविस्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर ना तुम्हाला कुठल्या बँकेच्या क्रमांकाची गरज आहे, ना कुठल्या सरकारी अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला माहिती घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने सरकारने मंजूर केली. निधीही त्यासाठी देण्यात आलेला आहे. आता घोषणा होताच शेतकरी खुश झाले होते. पण पात्र शेतकरी हा शब्द वापरल्याने शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. जवळपास 99% शेतकरी असे आहेत की ज्यांना अजून माहितीच नाहीये की पात्र शेतकरी नेमका काय असतो. पात्र शेतकऱ्याची व्याख्या काय आहे हे कोणालाच माहिती नाहीये. आणि मग यामुळेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती सांगितलेली आहे. तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, सावधान. अखेर तो प्रसंग आला आहे जेथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. आता हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृतरित्या घोषणा केली आहे. कर्ज माफ होणार हे नक्की झालंय. पण थांबा, हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण ही सवलत प्रत्येक व्यक्तीला मिळणार नाहीये. सरकारने 5 अशा शर्ती घातल्यात ज्यात जर तुम्ही बसला नाहीत तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणात कापली जाईल. ज्यांना वाटतंय की फक्त घोषणा झाली, आता टेन्शन गेलं, पण अजूनही धोका आहे. 5 नियमांची अशी चाळणी आहे की पात्र असूनही तुम्ही लाभाला मुकू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे एक काम केले नाही तर तुमचे प्रचंड मोठे नुकसान होईल, हे ध्यानात ठेवा. आजच्या भागात आपण कर्जमुक्ती कोणास मिळते, काय पात्रता, कोणते 5 निकष, कोणत्या बँकेत सवलत, कोणत्या जिल्ह्यात मिळणार नाही, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, घोषणा झाल्या शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या. शेतकऱ्याला समजतच नव्हतं की मी पात्र आहे की अपात्र. तर यावर मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्या 5 सूत्रांनुसारच तुम्ही ठरवायचे आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र. आता पहा, सर्वात पहिली गोष्ट आहे कर्जाचे स्वरूप. पहा, सर्वच कर्ज माफ केले जातील का? तर नाही. पहा, शेतकरी काय करतो, खूप वेळा घरासाठी कर्ज घेतो, ट्रॅक्टरसाठी घेतो किंवा इतर कामासाठी, जसे गोठा बांधणे किंवा इतर शेती कामांसाठी, किंवा अनेक जण पिकासाठी कर्ज उचलतात. मग कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार आणि कोणते नाही, हा मुख्य मुद्दा मुख्यमंत्र्यांनी प्रथम स्पष्ट केला. त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांचे प्रकार आणि नियम कोणते हे सांगितले गेले. आता सर्वात मोलाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचे कर्ज नेमके कोणते आहे हे तुम्हाला ओळखावे लागेल. आता पहा, कर्जाचे 2 प्रकार असतात. पहिले असते पीक कर्ज आणि दुसरे असते टर्म लोन म्हणजेच मुदत कर्ज. आता
आता पीक कर्ज जर असेल तर त्याची माफी 100% होणार आहे, पण उर्वरित कर्ज उदाहरणार्थ गोठा निर्मिती, ट्रॅक्टर खरेदी किंवा शेतीची विहीर, पाईपलाईन अथवा इतर कामांसाठी जर कर्ज घेतले असेल तर अशा प्रकारचे कर्ज रद्द होतील का हे नीट ऐकून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण त्यांच्यासाठी एक वेगळी सूचना देण्यात आली आहे. आता पहा, अनेकांना वाटते की ही योजना काही विशिष्ट भागांपुरतीच आहे, पण पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सर्व जिल्ह्यांत ही ऋणमुक्ती होणार आहे, पण तरीही काही असे जिल्हे आहेत जिथे तांत्रिक अडथळे येऊ शकतात. आता आपण ती यादी बघणार आहोत, पण त्याआधी बँकेचा एक महत्त्वाचा विषय आहे की तुमची बँक कोणती आहे. तुमची जिल्हा बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे की खाजगी बँक आहे. या फरकामुळे सुद्धा तुमच्या कर्जमाफीत अडचण येऊ शकते. तर तुमच्या बँकेचा प्रवर्ग कोणता याच मुद्द्यावर आपण येतोय, पण त्यापूर्वी दिनांकाची महत्त्वाची माहिती घ्या, कारण या तारखेच्या आधीचे कर्ज असेल तरच ते माफ होईल, यानंतरचे असेल तर ऋणमुक्तीचा विचार सोडा. तारीख जर तुमची बसत नसेल तर तुम्ही इतर माहिती शोधू नका. घेऊन ही सगळी माहिती सांगितलेली आहे, तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जी तारीख जाहीर केली आहे ती म्हणजे 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्या भविष्याची रेषा आहे. जर तुमचे कर्ज या दिनांकाच्या एका दिवसाने जरी मागे पुढे झाले तर विसरा 2 लाख रुपये. नियम सांगतो 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचे कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे. ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलले आहे त्यांच्यासाठी हा मोठा धोका आहे. त्यांचे कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत ठरणारच नाही. मग त्यांना काय मिळेल तर 50,000चे एक वेगळे प्रोत्साहन, पण ते मिळवणे सुद्धा एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. मग ते 5 नियम कोणते तर पहा, घरात शासकीय सेवेत कोणी नसावे, कुटुंबात कोणी आयकर भरणारे नसावे, माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य यातून वगळले आहेत. इतर उत्पन्नाचा नियम, शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न जर बँक खात्यावर दिसत असेल तर तुमचे नाव यादीतून बाद. 7/12 क्षेत्र 2 हेक्टरपर्यंत असावे आणि जर नियमित परतफेड केली असेल किंवा वेळेत हप्ते भरले असतील तर 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून दिले जातील. आता जिल्ह्यांची यादी पाहिली तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर अशा जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात तसेच अमरावती विभागात निधीचे वाटप पाहायला मिळू शकते. कागदपत्रांसाठी आधार कार्ड सर्वात आवश्यक आहे. फार्मर ID कार्ड तुम्ही काढले आहे का? कमेंटमध्ये सांगा, कारण या कार्डावर देखील आता अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पहा, आता ही अंतिम संधी आहे. आताच बँकेत जाऊन तुमचे पासबुक अपडेट करून घ्या. कर्जाचा दिनांक तपासा. 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचे कर्ज थकबाकीत असणे गरजेचे आहे. अशा स्वरूपाचे कर्ज जर तुमचे असेल तरच माफी मिळेल. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकले की सरकारनं घोषणा तर केली, पण खरी मेघ त्या 5 अटींमध्ये आहे. आता मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे जेणेकरून तुमचे 2 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. नीट लक्ष देऊ नका आणि वाटल्यास लिहून घ्या. स्टेप पहिली, तुमच्या कर्जाचा प्रकार तपासा. तुमच्या बँकेच्या पासबुकवर जाऊन बघा की तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की मुदत कर्ज. जर तुम्ही ट्रॅक्टर, विहीर आणि गोठ्यासाठी कर्ज घेतलं असेल तर ते 2 लाखांच्या माफीत बसणार नाही. फक्त पीक कर्ज धारकांनाच याचा लाभ मिळणार आहे. ही पहिली खात्री करून घ्या. दुसरी स्टेप आहे कट ऑफ तारीख आणि थकबाकी. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 ही तारीख विसरू नका. जर तुमचं कर्ज या तारखेपूर्वीचं आहे आणि ते अद्याप थकीत आहे तर तुम्ही पात्र आहे. जर तुम्ही नियमित हप्ते भरले असतील तर तुम्हाला माफी नाही, पण 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. त्यामुळे बँकेत जाऊन तुमचं कर्ज थकीत श्रेणीत आहे का याची एकदा विचारणा करा. तिसरी स्टेप आधार प्रमाणीकरण, KYC. मित्रांनो, सगळ्यात जास्त शेतकरी इथेच अपात्र ठरतात. तुमच्या 7/12वरील नाव आणि आधार कार्डवरील नाव यात एक जरी चूक अक्षर बदललेलं असेल तर पैसे येणार नाही. तातडीने बँकेत जाऊन तुमचं आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक प्रकरणीकरण पूर्ण आहे का ते तपासा. हेच एक काम आहे जे मुख्यमंत्र्यांनी तातडीने करायला सांगितले. चौथी स्टेप, कुटुंबातील सदस्यांची माहिती. लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आणि असेल किंवा कोणी गेल्या 3 वर्षात इन्कम टॅक्स भरला असेल तर तुमचं नाव यादीतून कट होणार आहे. जर तुमची परिस्थिती अशी नसेल तर प्रतिज्ञापत्र तयार ठेवा जेणेकरून ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. 5वी स्टेप, तक्रार निवारण. जर तुम्हाला वाटत असेल की पात्र आहात पण यादीत नाव नाही तर घाबरू नका. प्रत्येक तालुक्याला एक तालुका उपनिबंधक ADR कार्यालय असतं. तिथे जाऊन
पात्रतेबद्दल अपील करू शकता. शेतकरी बांधवांना आता मला कमेंटमध्ये गोष्ट सांगा, तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे? जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा नॅशनलाइज बँक, कारण बँकांनुसार त्यांच्या याद्या येण्याचे टप्पे वेगळे आहेत. तुमची बँक कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बँकेची नेमकी अपडेट देऊ शकेन. जाता जाता एकच सांगेन, माहिती अर्धवट सोडू नका. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवा, कारण एका चुकीची माहितीमुळे कोणाचं तरी 2 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं. सतर्क राहा, तरच कर्जमाफी मिळेल. धन्यवाद.